आद श्लोकम पाद एक अर्ध्यातला अर्धा श्लोक आपल्या मुखातून जर निघाला ना तर भगवान परमात्मा त्याचा शेवट मंगल करतात. तर या गजेंद्राला त्या इंद्रदुम्न नावाचा राजा असताना त्याला गीतेचा श्लोक पाठ होता आणि त्या निमित्तानं त्यानं तो मागचा जन्माचा त्याला संस्कार आठवता. आलं का लक्षात? तुम्ही आम्ही जी कथा श्रवण करत आहोत ना हे आपल्यावर मागच्या जन्माचे काहीतरी संस्कार असतील म्हणून आपलं कथेमध्ये मन लागतं. करा असं मन सहज लागत नाही का ते की तुलसे पिछले पाप से हरी कथा नाही सुवाय. मागचं जर आमचं पाप असेल ना तर आम्हाला हरी कथा लावायचं तर राहू द्या हो पण ऐकायची सुद्धा बुद्धी होत. हरी कथा लावण्याकरिता त्याहीपेक्षा जास्त पुण्य पाहिजे. पण हरी कथा श्रवणाला बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल त्याला आवडण्याकरिता काही चांगले कर्म करावे लागतात. त्याची कथा ऐकण्याकरिता त्या कर्माची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा करावी लागते. सदा सेव्या श्रीमती भागवती कथा पुन्हा पुन्हा कथा आपल्या जीवनात श्रवण करण्याकरिता. आणि तसा भाग्य उदयेन बहुजन्म समर्जितेन पहिल्याच महात्म्यामध्ये कथा श्लोक येऊन गेला. आता एका श्लोकावर जर जर बोलतो म्हटलं ना तर एका श्लोकावर एक दिवस पुरत नाही पाहिजे. कारण एका श्लोकासाठी एक कथा आहे. अशा 18,000 कथेचा संग्रह म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. यम प्रवजंत मनुपेत मुपेत कृत्यम द्वैपायन विरह कातर हा जो हाव पुत्राच्या निमित्तानं जो विरहामध्ये अडकलेले व्यासजी महाराज आहे इथून या कथेचे स्वरूप ज्या भगवंताचं स्वरूप सांगत आहे. एका श्लोकाकरिता एक घटना एका श्लोकाकरिता एक घटना अशा अनेक घटनांचा संग्रहाचा साठा या ठिकाणी आहे. ते म्हणजे श्रीमद भागवत का कारण बाकीच्या ग्रंथामध्ये एकाच विषयाच्या एकाच घटनेच्या जवळपास त्या घटना येतात. पण भागवत ग्रंथ म्हणजे असा आहे का सगळ्या शास्त्रांचा पुराणांचा आणि उपनिषदांचा निचोड आहे. आणि त्याच्यामुळे कायही भागवत महापुराण पद्मपुराणाने सुरुवात होते तर मार्कंडेय पुराणाने समापन होते. भगवंताचा दिव्य कथा बाळा हे गजेंद्र आख्यान आहे. अजित नारायणाच्या अवताराच्या वेळीची कथा ही पद्मपुराणातली कथा ही सुद्धा कथा पद्मपुराणांतर्गत दिव्य दिव्य कथा बाहेर भगवंताच्या कथेचा. अजित नारायण गजेंद्राला आठवलं आपण मागच्या जन्मात भगवंताचं पूजन करतो आणि ते पूजन कसं केलं जावं तर म्हणे पत्रम फुलम पुष्पम तोयम. मग देवाला एखादं पण एखादं फूल एखादं फळ. मग आता इथे काय मिळालं तर त्या सरोवरात असणारे कमळाचं फूल आपल्या सोंडेनं ओढलं आणि त्रिकूट पर्वतावर असणाऱ्या भगवान नारायणाच्या त्या मंदिराकडे त्याने असं भिरकावलं. जसं ते फूल भिरकावलं ते फूल भगवंताच्या चरणाजवळ पडलं. माता लक्ष्मी भगवंताचे पाय चाप करत होती पदचाप करत होती. पाय लक्ष्मीच्या हाथी किसी यावे कापड़ती. माँ लक्ष्मी मेरे प्रभु को जगा दो बता दो मैं बड़े संकट की बेला में हूँ. माय बापाले उठो ना जरा शेजा हलवून जागे करा देवराया. या देवरायाला जाग करावं मी संकटात आहे बरं का. आणि संकटात माँ कहने लगी देवा उठा बरं उठा उठा. देवाने काय झालं हो आता कुठंसं पडलं कारण सगळं जीवाचा करतो सांभाळ. अरे भाई अब संडे का दिन है आज के दिन में सोने नहीं देती. आज के दिन में नहीं सोने देती. माता लक्ष्मी फिर कहने लगी प्रभु आपका भक्त बड़े संकट में है. बोले कौन है तो हाँ कहे गजराज. कोई गजराज नाम का है. बोले फिर गजराज कौन है? सेठ है साहूकार है मंत्री है कौन है? मास्टर है डॉक्टर है
नहीं बोले हाँ हाँ हाँ, अरे हाँ हाँ हाँ, अरे पूरी बात बताओ। कभी हाँ हाँ कहती हो सेठ, हाँ हाँ हाँ, ते हाँ कहे गजराज तो ती कहे लक्ष्मी। महाराजा हा ती म्हणतपर्यंत, हा म्हणतपर्यंत देव लक्ष्मी जवळ आणि ती म्हणतपर्यंत देव हत्ती जवळ। देवाला काय झालेलं आहे, एवढी घाई झालेली असते भगवंताला एवढी घाई असते का आपल्या भक्तावर जेव्हा संकट येते ना, तर त्या संकटातून सोडवण्याकरिता देव सुद्धा वाट पाहतो महाराज। कारण देवावर एका एका नामाचं ऋण होत असतं। मागे पुढे उभा राहे सांभाळी